नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण दिवाळी स्पेशल फराळ रेसिपी बघणार आहोत. तर 4 प्रकारचे फराळ आपण एकाच व्हिडिओत बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी दिवाळीमध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी काहीतरी स्पेशल पदार्थ बनवावा, त्यामुळे मी ह्या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी एक स्पेशल पदार्थाची रेसिपी शेअर केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा. आता आपण मुरमुऱ्याचा चिवडा बनवून घेणार आहोत. मुरमुऱ्याच्या चिवड्यासाठी इथे मी हे अर्धा किलो मुरमुरे घेतलेत. हे मुरमुरे आधी चाळणीने साफ करून उन्हात वाळवून घ्यायचे आणि जर ऊन नसेल तर गॅसवर कढईत हलकेसे गरम करून घ्यायचे. हे बघा, असा कुरकुरीत झाला पाहिजे मुरमुरा. चिवड्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे मी इथे स्क्रीनशॉट दिलेले आहेत. आता बघूयात पुढची प्रोसेस. कढईत तेल गरम ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर सगळ्यात आधी हे मक्याचे पोहे आपण इथे तळून घेणार आहोत. मक्याचे पोहे तळताना तेल चांगलं गरम असलं पाहिजे, कारण तेव्हाच ते मक्याचे पोहे छान फुलून येतात. आता अर्धा किलो मुरमुऱ्याला एक मोठी वाटीभर मक्याचे पोहे मी इथे घेतलेले आहे. मक्याचे पोहे मी 2 ते 3 बॅचेसमध्ये तळून घेतलेले आहेत. आता हे मक्याचे पोहे तळून झाल्यावर हे गरम गरम मक्याचे पोहे आपल्याला मुरमुऱ्यांवर टाकून घ्यायचे आहेत. आता चिवड्यासाठी शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत. इथे मी 200 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. तसं मक्याचं पोहे आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. फक्त आपल्याला शेंगदाणे कमी गॅसवर छान खमंग असे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा छान खरपूस तळून झालेले आहेत. आता हे सुद्धा बाहेर काढून आपल्याला मुरमुऱ्यांवर टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर चिवड्यासाठी डाळ्या आपण तळून घेणार आहोत. तर त्यासाठी एक चाळणी अशी तेलात ठेवून मग डाळ्या आपण ह्या चाळणीत टाकून एक 15 ते 20 सेकंद ह्या डाळ्या तळून घेणार आहोत. असं चाळणीत टाकून तळल्याने काय होतं, डाळ्या तळून झाल्यावर त्या पटकन बाहेर काढता येतात. चिवड्यासाठी तसं डाळ्या ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण चिवड्याला खूप छान टेस्ट येते या डाळ्यांमुळे. तळलेल्या डाळ्यासुद्धा आपण मुरमुऱ्यावर टाकून घेतल्या आहेत. त्यानंतर आपण खोबऱ्याचे कापसुद्धा अशाच पद्धतीने चाळणीमध्ये तळून घेणार आहोत. फक्त गॅस फ्लेम आपल्याला लोच राहू द्यायची आहे. आता ह्या चिवड्यासाठी मी साधारण 1 वाटी खोबऱ्याचे काप करून घेतले होते. हे बघा, असं थोडंसं हलक्याशा सोनेरी रंगावरच आपल्याला हे खोबरं तळून घ्यायचे आहेत. आणि खोबरं तळून घेतल्यानंतर हे सुद्धा आपण मुरमुऱ्यावर टाकून घेणार आहोत. आता कढीपत्ता आपण तळून घेणार आहोत. तसं कढीपत्त्याचं प्रमाणसुद्धा आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण कढीपत्त्यामुळे ना चिवड्याला खूप छान टेस्ट येते. पण चिवड्यामध्ये थोडा का असे ना कढीपत्ता घालायचाच आहे. आता काय करायचं, मुरमुरे आणि ह्या तळलेल्या साहित्यावर लाल तिखट घालायचं आहे पसरवून. साधारण 1 टेबलस्पून मी घेतलं आहे. मग हळद घालूयात 1/2 टेबलस्पून. चिवडा छान चटपटीत व्हावा म्हणून 1 टीस्पून आमचूर पावडर मी इथे ॲड करणार आहे. आता जरी चिवड्यासाठी या मुरमुऱ्यांवर आपण चटणी वगैरे घातलेली आहे, पण तरी आपण एक मसाला बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरं घ्यायचं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून लाल तिखट मी घेतलं आहे. आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जाडसर बारीक ठेचून घ्यायचं आहे मसाल्याला. त्यानंतर काय करायचं, एका खलबत्त्यात साधारण 2 टेबलस्पून धने घेऊन थोडेसे जाडसर बारीक असे कुटून घ्यायचे आहेत, कारण खूप मस्त फ्लेवर येतो चिवड्याला असे अख्खे धने घातल्याने. चिवड्यासाठी मसाला आपला रेडी आहे. आता आपण गॅस फ्लेम लो करून चिवड्याची फोडणी तयार करून घेऊ. तर एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण ॲड करणार आहोत जिरं. जिरं छान फ्राय झाल्यानंतर धने जे आपण कुटून घेतले होते ते सुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. जिरे आणि धने फ्राय झाल्यावर जे तिखट लसूण आपण ठेचून घेतलं होतं ते ह्या फोडणीत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. फक्त गॅस फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आता हा मसाला जर व्यवस्थित फ्राय झाला ना तरच चिवड्याची टेस्ट खूप छान येते. तर हे बघा, सगळे साहित्य मस्त तळून झालेले दिसत आहेत आणि स्मेलही खूप मस्त येतो आहे फोडणीचा. आता गॅस बंद करून हा चिवड्याचा मसाला किंवा फोडणी चिवड्यावर एका चमच्याने असा पसरत टाकून घ्यायचा आहे. पूर्ण मसाला चिवड्यावर टाकून झाल्यानंतर मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. आता ही फोडणी गरम आहे तोपर्यंत सगळं आपण हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, सर्व मुरमुऱ्यांना मसाला व्यवस्थित लागेल.
आता खालचे मुरमुरे तसेच पांढरे राहू नये म्हणून असं पूर्ण खालून वरपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे चिवड्याला। मस्त खमंग आणि कुरकुरीत झालेला दिसतोय आपला चिवडा। सर्व साहित्य प्रमाणात घेतल्यामुळे काय होतं, आपल्या चिवड्याला परफेक्ट तर रंग येतोच पण चवही खूप छान येते। तर तयार आहे इथे दिवाळीसाठी महिनाभर टिकणारा मुरमुऱ्याचा चिवडा। दिवाळीच्या फराळाच काय तर केव्हाही मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही हा चिवडा बनवू शकता। आता आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल स्वीट्स मोहनथाळ। मोहनथाळ बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे बेसन। जे बेसन आपण नॉर्मल घरात यूज करतो ना तेच बेसन मी घेतलेलं आहे। साधारण 2 कप बेसन घेणार आहे। तर हे बेसन आधी आपण एका चाळणीने चाळून घेणार आहोत। तसं वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारण 250 ग्रॅम एवढं बेसन आपण घेतलेलं आहे। आता इथे बेसन गाळून घेण्याचं कारण असं आहे की बेसनमध्ये ज्या काही छोट्या छोट्या गुठळ्या असतात त्या गाळून घेतल्यानंतर बेसनचा एक एक दाणा मोकळा होतो, म्हणून आपल्याला इथे बेसन चांगलं गाळून घेणं गरजेचं आहे। सगळं बेसन गाळून झाल्यानंतर या बेसनमध्ये आपण मिक्स करणार आहोत तूप। तर तूप आपण इथे 4 टेबलस्पून घेणार आहोत। फक्त तूप आपल्याला इथे मेल्ट केलेलंच ऍड करायचं आहे बेसनमध्ये। तूप तसं कुठलंही घेतलं तरी चालेल, फक्त मेल्ट केलेलं असलं पाहिजे। आणि सोबतच जेवढं तूप आपण घेतोय तेवढंच दूध आपल्याला या बेसनमध्ये ऍड करायचं आहे। हे दूध आधी गरम करून थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच घालायचं आहे। त्यानंतर काय करायचं, हे तूप आणि दूध आपल्याला बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता दूध आणि तूप बेसनमध्ये मिक्स व्हावं यासाठी दोन्ही हातांनी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिट कंटिन्यू ही प्रोसेस चालू ठेवायची आहे, कारण तेव्हाच बेसनमध्ये तूप आणि दूध व्यवस्थित मुरतं। तर दाणेदार मोहनथाळ बनवण्यासाठी ही आपली पहिली प्रोसेस असणार आहे। आता तुम्ही बघाल बेसनचा कलर पण चेंज झालेला दिसतोय आणि पहिले जे बेसन फाईन वाटत होतं, बारीक वाटत होतं, ते आता रवेदार दिसतंय, पण तरीही कुठे कुठे आपल्याला छोट्या छोट्या गुठळ्या दिसत आहेत। तर त्यासाठी काय करायचं आहे, मी पुन्हा चाळणीने हे बेसन चाळून घेणार आहे। तर त्यामुळे काय होईल, आपल्याला बेसन एकसारखं मिळणार आहे मोहनथाळासाठी। तर हे बघा इथे आपलं बेसन पूर्ण चाळून झालेलं आहे। आता एक 5 मिनिट हे मिश्रण आपल्याला असंच राहू द्यायचं आहे। तोपर्यंत इकडे गॅसवर पॅनमध्ये साधारण 3/4 कप तूप घ्यायचं आहे। तूप आधी आपल्याला इथे व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारण 150 ग्रॅम तूप आपण इथे घेतलेलं आहे। तूप मेल्ट झाल्यानंतर हे बेसन आपण जे बाजूला ठेवलं होतं ते ह्या तुपात आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता ही बेसन भाजण्याची जी प्रोसेस असते ना ही खूप महत्त्वाची असते। मीडियम फ्लेमवरच आपलं इथे बेसन भाजायचं आहे। हे बघा असं एकसारखं 7 ते 8 मिनिट कंटिन्यू आपल्याला इथे हे बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसनचे कुठलेही गोड पदार्थ जसं की आता मोहनथाळ आहे, बेसनचा लाडू असतो, बेसनची बर्फी असते, या सगळ्या बेसनच्या स्वीट्समध्ये तुम्ही बेसन कसं भाजतात त्यावरच त्या पदार्थांची टेस्ट अवलंबून असते, म्हणून ही प्रोसेस इथे महत्त्वाची आहे। तर हे बघा 7 ते 8 मिनिटांनंतर बेसनचा कलर किती चेंज झालेला दिसतोय आणि अख्ख्या घरात बेसनचा मस्त सुगंध येतोय। आधी येलो कलर होता, आता गोल्डन कलर आलेला आहे। तुम्हाला जर मोहनथाळमध्ये मावा ऍड करायचा असेल तर या स्टेजला आल्यानंतर मावा या बेसनमध्ये ऍड करायचा। आता काय करायचं, गॅस फ्लेम लो करायचा आणि अर्धा कप दूध आपल्याला यात ऍड करायचं आहे। फक्त दूध घालताना सगळं दूध एकाच वेळी टाकायचं नाहीये, तर थोडं थोडं टाकत मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा हे राहिलेलं दूध सुद्धा आपण यात टाकून मिक्स करून घेणार आहोत बेसनमध्ये। तर हे बघा दूध टाकल्यानंतर परत कलर चेंज झालेला दिसतोय। अगदी सेम मार्केटमधल्या मोहनथाळ सारखाच कलर आलेला आहे आता या बेसनला। आता गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत एका पॅनमध्ये मी घेणार आहे 1 कप साखर आणि या साखरमध्ये अर्धा कप पाणी ऍड करायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि एकदा साखर मेल्ट झाली की गॅस फ्लेम हाय करायचा आणि या साखरेचा आपल्याला 2 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। आता मोहनथाळला छान कलर यावा म्हणून मी काय करणार आहे, एका वाटीमध्ये हे 2 ते 3 घोट पाण्यात केसर घातलेलं आहे आणि हे केसरचंच पाणी आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे। याने मोहनथाळला खूप छान कलर येतो। आता इथेच आपल्याला या पाकमध्ये वेलची पावडर सुद्धा ऍड करून घ्यायची आहे। वेलची पावडर आणि केसरचं पाणी इथे साखरेच्या पाकात पूर्ण मिक्स करून झालेले आहे। खूप मस्त फ्लेवर येतो मोहनथाळला। तर हे बघा इथे आपला साखरेचा पाक सुद्धा बनवून झालेला आहे। आपल्याला जर मोहनथाळ सॉफ्ट पाहिजे असेल तर पाक खूप कडक करायचं नाहीये, त्यामुळे मी आता इथे गॅस बंद करून ह्या पाकामध्ये भाजून घेतलेलं बेसन आपल्याला इथे ऍड करायचं आहे।
आता पाक पूर्णपणे बेसनात मिक्स झालेला आहे। जर तुम्हाला हे गरम गरम नुसतं असं स्पूनने खायचं असेल ना तर असंही खाऊ शकता। आता गॅस बंद करून याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग काय करायचं, हे मिश्रण थोडं थंड होतं तोपर्यंत मी इथे हा एक ट्रे घेतलेला आहे मोहनथाळासाठी। त्यात असा हा बटर पेपर सेट करायचा आहे आणि मग पेपरला तूप लावून घ्यायचं जेणेकरून बर्फी चिटकणार नाही। आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर हे सगळं भाजून घेतलेलं बेसन या ट्रे मध्ये आपल्याला सेट करायचं आहे। सेट करायचं म्हणजे एका लेवलला आपल्याला हे बेसन इथे टाकून घ्यायचंय, त्यामुळे आपल्याला मोहनथाळ किंवा बेसन बर्फी अगदी एकसारखी होणार आहे। आता हे मिश्रण थोडं ओलसर आहे तेव्हाच यावर ड्रायफ्रुट्सचे काही काप टाकून घ्यायचे। मी फक्त पिस्ता घेतलेला आहे, हे सुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायचंय मोहनथाळवर। दिसायला खूप छान दिसतात असे हे पिस्ताचे काप। हे बघा किती मस्त दिसते आपली मिठाई। तर आता आपल्याला हे असंच 4 ते 5 तास राहू द्यायचे नॉर्मल टेम्परेचरला। आणि 5 तासानंतर हे बघा मोहनथाळ आपला छान सेट झालेला आहे। आता याला बटर पेपर सहित बाहेर काढून घ्यायचं आणि एक धारदार सुरीने आपल्याला हे एकसारखे बर्फीच्या आकाराने कट करून घ्यायचंय। एक मोहनथाळाचा पीस काढून दाखवते। हे बघा किती सुंदर दिसतोय आणि खूप छान दाणेदार झालेला दिसतोय आपला मोहनथाळ। तर अशा पद्धतीने परफेक्ट टाइमात परफेक्ट प्रमाणात आपण मोहनथाळ इथे बनवलंय। मी स्वतः 2 ते 3 वेळा ट्राय केल्यानंतर ही फायनल रेसिपी आपल्या सोबत शेअर केलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा। त्यानंतर दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत खारे शंकरपाळे, जे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात। क्रिस्पी खारे शंकरपाळे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका परातीत 1 किलो मैदा घेतलेला आहे। हे शंकरपाळे तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता। तर आता आपण शंकरपाळी बनवण्याची प्रोसेस बघूयात। तर सगळ्यात आधी मी इथे 1 चमचा ओवा घेणार आहे हातात आणि ह्या ओवा अशा पद्धतीने हातावर चुरून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्तीत जास्त फ्लेवर उतरतो शंकरपाळीमध्ये। त्यानंतर मीठ घ्यायचंय चवीपुरतं आणि ओवा आणि मीठ या मैद्यामध्ये आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। ओवा आणि मीठ मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता काय करायचं, हे 1 वाटी गरम तेल आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे। तर ते कशासाठी, तर गरम तेलाचं मोहन दिल्याने काय होतं, आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होतात। पूर्ण 1 वाटीभर तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे। तर आता काय करायचं, आपल्याला पूर्ण मैद्यामध्ये हे तेल मिक्स होईल असं हाताने चोळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि हे तेल पूर्ण मैद्यामध्ये मिक्स झाल्यावर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला शंकरपाळीसाठी हे पीठ भिजवून घ्यायचंय। तर हा मैदा भिजवताना आपल्याला हे सैलसर न भिजवता हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर असं भिजवून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता की शंकरपाळ्यासाठी पिठाचा गोळा आपला भिजून झालेला आहे। आता काय करायचं, 1 टेबलस्पून नॉर्मल टेम्परेचरचं तेल आपल्याला ह्या पिठाच्या गोळ्यावर टाकून पुन्हा हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। आणि मग ह्या पिठाच्या गोळ्याला एक 20 ते 25 मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचंय। तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचंय, ते म्हणजे तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी बघायला मिळतील। आता एक 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मैदा इथे छान आपला भिजून झालेला आहे शंकरपाळ्यासाठी। तर आपल्याला एक काम करायचं, इथे मी इथे एका ताटलीत 5 ते 6 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे आणि या मैद्यावर आपल्याला तेल घालायचं आहे, म्हणजे तेलाने आपल्याला हा मैदा भिजवायचा आहे। आपल्या या खाऱ्या शंकरपाळ्यांना खूप सारे लेयर याव्यात, खुसखुशीत व्हावे आणि कुरकुरीत व्हावे यासाठी ही खूप छान ट्रिक आहे। पण मी याला कुठे आणि कसं यूज करणार आहे ते मी सांगते पुढे। तर आता आपण शंकरपाळे बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मैद्याचा एक गोळा तोडून घेणार आहे। पोळपाटावर आधी आपल्याला या गोळ्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्या गोळ्याला लाटून घ्यायचे। तर पोळपाटाला आधी मी अजिबात पीठ किंवा तेल लावणार नाही आहे, कारण आपल्याला त्याची गरजच नाही आहे, कारण आपण आधीच मैद्यामध्ये तेलाचं मोहन दिलं होतं आणि पीठ जर आपलं व्यवस्थित भिजलेलं असेल तर पोळपाटाला ते अजिबात चिटकत नाही लाटताना। तर आता एवढी पारी लाटून झाल्यानंतर यावर आपल्याला आपण जो मैदा तेलात भिजवून घेतला होता तो आपल्याला ह्या पारीवर लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। याने काय होईल, आपली शंकरपाळीला खूप साऱ्या लेयर्स येतील आणि आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होतात। आता हे मिश्रण लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आणि हा रोल पुन्हा अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचा आहे आणि मग याचा एक गोळा करून पुन्हा आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे पोळीसारखा। खूप बारीक किंवा खूप जाडसर लाटायचा नाही आपल्याला या शंकरपाळ्याच्या पोळीला। तर शंकरपाळ्यासाठी पोळी माझी लाटून झालेली आहे। आता आपल्याला पाहिजे त्या आकारात पाहिजे तशा आकाराचे शंकरपाळे आपण करून घेणार आहोत। सुरीच्या सहाय्याने मी कट करून घेणार आहे। जर तुमच्याकडे फिरकी असेल तर तुम्ही त्यानेही हे शंकरपाळे करू शकता।
स्क्वेअर डायमंड कशा पद्धतीचे म्हणजे कशा आकाराचे आवडतील त्या आकाराचे शंकरपाळे इथे कट करून घ्यायचे. तर हे बघा इथे शंकरपाळे माझे डायमंड आकाराचे मी कट करून घेतलेले आहेत. आता हे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे. तर त्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं आहे की नाही त्यासाठी थोडासा गोळा तोडून तेलात टाकून बघायचा. गोळा पटकन वर आला की समजायचं तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण या तेलात शंकरपाळे सोडणार आहोत तळण्यासाठी. मध्यम आचेवर आपल्याला हे शंकरपाळे 2 ते 3 मिनिट तळून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनिट तरी लागतात या शंकरपाळ्यांना छान सोनेरी कलर येण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे शंकरपाळे छान फुललेले दिसत आहेत आणि मस्त खुसखुशीत झालेले आहेत आपले शंकरपाळे आणि छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या खाऱ्या शंकरपाळ्यांना. आता आपण हे शंकरपाळे बाहेर काढून घेऊ आणि राहिलेले शंकरपाळे सुद्धा आपल्याला हलकाशा गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आहेत. तर खूप सारे लेयर्स असलेले छान खुसखुशीत असे खारे शंकरपाळे इथे आपले बनवून तयार आहेत. तर तुम्ही या कुरकुरीत शंकरपाळ्याचा आस्वाद चहा कॉफी सोबत सुद्धा घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे हे लवकर खराब होत असल्याने एकदाच बनवून 2 ते 3 महिने डब्यात स्टोअर करू शकता. दिवाळीच्या फराळात स्वीट्समध्ये आज आपण बनवणार आहोत मोतीचूरचे लाडू, जे आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यामुळे आता या दिवाळीत मोतीचूरचे लाडू बाजारातून आणण्याची गरज नाही आहे. मोतीचूरच्या लाडूसाठी बेसन पीठ आपल्याला लागणार आहे. 1.5 वाटी बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे लाडूसाठी. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ह्या बेसनाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बघा हे थोडं घट्ट वाटतंय. आपल्याला हे बॅटर थोडंसं सैलसर पाहिजे म्हणून मी अजून थोडंसं पाणी ॲड करून हे बॅटर मी मिक्स करून घेते. हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे बॅटरची. आता आपण ह्या बॅटरमध्ये किंचितसं मीठ ॲड करणार आहोत. त्यानंतर केशरी रंगाचा थोडासा फूड कलर मी इथे ॲड करणार आहे. आता हे दोघीही साहित्य आपल्याला बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या बॅटरमध्ये बेकिंग सोडा ॲड करणार आहोत. किंचितसा बेकिंग सोडा घालायचा आहे. हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. हे बॅटर बनवत असताना एकच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ह्या बॅटरमध्ये बेसनाच्या गुठळ्या राहायला नकोत. तर बॅटर इथे आपलं बनवून तयार आहेत. आता बघूयात नेक्स्ट प्रोसेस. साखरेचा पाक आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1.5 कप साखर घेते आणि जेवढी साखर आपण घेणार आहे तेवढंच पाणी आपल्याला या साखरेत मिक्स करून घ्यायचं आहे पाक बनवण्यासाठी. आता सुरुवातीला साखर वितळते तोपर्यंत गॅस फ्लेम आपल्याला हाय राहू द्यायची आहे. हे बघा इथे आपली साखर पूर्ण वितळलेली आहे. तर आता मी इथे ॲड करणार आहे थोडीशी वेलची पावडर. छान सुगंध येतो पाकाला वेलची पावडरमुळे. आता या मोतीचूरच्या लाडूसाठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपल्या ह्या मोतीचूरच्या लाडूला छान केशरी रंग यावा म्हणून मी ह्या पाकामध्ये पुन्हा थोडंसं फूड कलर ॲड करणार आहे. आता आपल्याला हा पाक एक 5 ते 7 मिनिट मंद आचेवर व्यवस्थित घट्ट होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपण मोतीचूरच्या लाडूसाठी बुंदी बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवून घेणार आहे. बुंदी करण्यासाठी तेल आपल्याला इथे आधी पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे. बुंदी करण्यासाठी मी हा आपला घरातलाच झारा घेतलेला आहे. तर हे बघा बुंदी आता कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. एक चमच्याने बॅटर आपल्याला ह्या झाऱ्यावर हळूहळू टाकत राहायचं आहे. फक्त एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे, जेव्हा आपण ही बुंदी तेलामध्ये सोडतोय तेव्हा गॅस फ्लेम इथे हायच राहू द्यायचा आहे, जेणेकरून ती कढईला तळाशी न चिटकता तेलावर वरती तरंगून येईल. आता एकदा ही बुंदी तेलात वरती तरंगून आल्यावर गॅस फ्लेम आपल्याला इथे लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला ही बुंदी पूर्ण तळून घ्यायची आहे. भजीसारखं कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत ही बुंदी आपण इथे तेलात तळून घेणार आहोत. छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या बुंदीला. आता बाहेर काढून घेऊ आणि सेम अशाच पद्धतीने सगळी बुंदी आपण आधी तळून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की फक्त बुंदी करूनच हे मोतीचूरचे लाडू होऊ शकता का? तर नाही, बुंदी न पाडता सुद्धा आपण हे मोतीचूरचे लाडू बनवू शकतो. आता ही बुंदी गार झाल्यावर मिक्सरला आपण थोडंसं बारीक वाटून त्याचा जाडसर भुगा करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने मी ह्या बुंदीला थोडंसं जाडसर फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आता आपण काय करणार आहोत, हा बुंदीचा जो जाडसर भुगा करून घेतलेला आहे तो पाकमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. संपूर्ण बुंदी मी इथे पाकात ॲड करून घेतलेली आहे. आता फक्त एकच गोष्ट करायची, मंद आचेवर आपल्याला हे मिश्रण हळूवारपणे मिक्स करत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर या मिश्रणात मी ॲड करणार आहे काजूचे थोडेसे काप. तसं ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही कुठलाही ड्रायफ्रूट्स घातला तरी काही हरकत नाही आहे. त्यानंतर हे मेलन सीड्स आहेत,
मेलन सीड्स आपल्याला या मोतीचूरच्या लाडूमध्ये ॲड करायचेच आहेत, कारण मेलन सीड्समुळे आपला लाडू दिसायलाही खूप छान दिसतो आणि टेस्टही खूप छान येते लाडूची। आता सगळ्यात शेवटी या मिश्रणात आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि तूप या मिश्रणात मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, जेणेकरून लाडू आपल्याला व्यवस्थित वाळता येतील। एक 10 ते 15 मिनिटं हवेत आपण हे मिश्रण पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। आता आपण याचे लाडू इझिली बनवू शकतो। तर त्यासाठी आधी मी एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे। लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण बोटाला चिटकणार नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचा गोळा घेऊन आपल्याला हे मोतीचूरचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। हे लाडू बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। तर हे बघा, इथे आपला हा लाडू बनवून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे लाडूसुद्धा बनवून घेणार आहोत। तर मोतीचूरचे सगळे लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत। अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट असे मोतीचूरचे लाडू इथे आपले बनवून तयार आहेत। तोंडात टाकताच विरघळणारी कापसासारखी मऊ रसरशीत अगदी हलवा याच्या दुकानात मिळते तशीच रसमलाई इथे बनवून तयार आहे। रसमलाई बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये फुल क्रीम दूध घेतलंय। 1 लिटर दूध घेतलंय मी आणि म्हशीचं दूध घेतलंय। दूध इथे आपल्याला पूर्ण गरम करून घ्यायचंय आणि एकदा दूध गरम झाल्यावर यात आपल्याला 2 चमचे लिंबाचा रस ॲड करायचा आहे। लिंबूच्या ऐवजी तुम्ही विनेगर असेल तर विनेगरही ॲड करू शकता। लिंबूचा रस ॲड करून झाल्यानंतर गॅस कमी करून स्पूनने हलक्या हाताने आपल्याला या दुधाला ढवळत राहायचंय, म्हणजे मिक्स करत राहायचंय लिंबूच्या रसाला दुधामध्ये। एक 3 ते 4 मिनिटांनी तुम्हाला दिसेल की दूध हे फाटलेलं किंवा नासायला लागेल आणि त्यातून असं हे हिरवं पाणी सेपरेट होताना दिसेल। या साईडला राहिलेल्या दुधाच्या गोळ्यातूनच पनीर तयार होतं। आता काय करणार आहे आपण, एका भांड्यावर चाळणी ठेवून त्या चाळणीत सुती कापड टाकून हे दूध गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि मग हे सगळं गाळून झाल्यानंतर फाटलेल्या दुधापासून तयार केलेलं हे पनीर आहे हे थंड पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे लिंबाचा रस यात घातला होता त्यामुळे जो आंबटपणा आलेला असेल तो सर्व आंबटपणा निघून जाईल। त्यानंतर हे कापडात बांधून पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि 1 तासभर कापडात बांधून चाळणीवर ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल। आणि आता एकीकडे गॅसवर मी रसमलाईचा रस बनवण्यासाठी दूध उकळायला ठेवणार आहे। दूध तसं तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही घेऊ शकता रसमलाईचा रस बनवण्यासाठी, कारण खूप घट्टसर अशी रबडी किंवा बासुंदी इथे आपल्याला बनवायची नाही आहे। तर दूध इथे थोडंसं गरम झाल्यानंतर एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हाय फ्लेमवर दुधाला ढवळत राहायचं आहे आणि हे दूध उकळल्यावर यात आपण थोडीशी केसर ॲड करणार आहोत। केसर नंतर थोडेसे पिस्ताचे काप घालू, त्यानंतर थोडेसे बदामाचे काप मी इथे ॲड करून घेणार आहे। एवढे साहित्य आधी दुधात मिक्स करून घ्यायचे आहे। इथे दूध आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे। आता इथे मी 1 लिटर दुधासाठी साधारण 250 ग्रॅम साखर ॲड करणार आहे आणि हळूच साखर दुधात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे दूध आपल्याला इथे थोडंसं ढवळत राहायचं आहे। साखर दुधात मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडीशी वेलची पावडर ॲड करायची आहे, कारण दुधाला किंवा रसमलाईला खूप मस्तच फ्लेवर येतो वेलचीमुळे। आता काय करायचं आहे, एक 10 मिनिट हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे, फक्त उकळून घ्यायचं आहे, आपल्याला बासुंदी बनवायचं नाही आहे, कारण रसमलाईमधलं दूध हे असं पातळच असतं। आता दुधात आपण केसर घातली, पण तेवढ्या केसरमुळे आपल्या रसमलाईला पाहिजे तसा कलर येणार नाही आहे, तर त्यासाठी इथे मी थोडासा फूड कलर ॲड करणार आहे। आता स्पूनने व्यवस्थित दुधाला ढवळून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिट दूध उकळल्यानंतर गॅस इथे आपल्याला बंद करून हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत इकडे आपल्या पनीरला 1 तास झालेला आहे कापडमध्ये बांधून। आता एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा गोळा फोडून त्याला असं हाताने दाबून प्रेस करत रगडून घ्यायचं आहे किंवा मॅश करून घ्यायचं आहे। त्यातून तूप निघेपर्यंत आपल्याला इथे चांगलं रगडून घ्यायचं आहे। एक 10 मिनिट तरी आपल्याला हे कंटिन्यू असं रगडत राहायचं आहे। हे बघा, तळ हाताला अशा पद्धतीने तूप लागलं पाहिजे। आता आपण काय करणार आहोत, ह्या तयार पनीरमध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। तर हे कॉर्नफ्लॉवर कशासाठी, कारण आपण जे गोळे बनवणार आहोत रसमलाईसाठी त्याला व्यवस्थित बाइंडिंग यावी म्हणून।
तसं कॉर्नफ्लॉवर ऐवजी मैदा असेल तर मैदाही घालू शकतात, किंवा जर उपवास असेल तर अरारोटचं पावडरही तुम्ही घालू शकता. हे बघा, हे सगळं मिश्रण आपण छान मळून एकजीव करून घेतलेलं आहे. आता काय करणार आहोत आपण, पनीरचे छोटे छोटे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत आधी, आणि मग एक एक गोळा घेऊन पेढ्यासारखा आकार द्यायचा आहे पनीरच्या गोळ्यांना. हे बघा, अशा पद्धतीने. तर इथे सगळे रसमलाईसाठी पनीरचे गोळे आपले बनवून तयार आहेत, आणि एकीकडे हा आपला रसमलाईचा रससुद्धा बनवून तयार आहे. तो आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. मस्तच कलर आलेला आहे आपल्या रसमलाईच्या रसाला. आता नेक्स्ट प्रोसेस, गॅसवर मी एक पॅन ठेवून त्यात 4 ते 5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि या पाण्यामध्ये आपल्याला 1 वाटी म्हणजे साधारण 200 ते 250 ग्रॅम साखर घालायची आहे, आणि एका चमच्याने हलवत साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. साखरेचा पाक आपल्याला करायचं नाही आहे, फक्त पाणी आणि साखर इथे आपल्याला एक 5 मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. साखर पूर्ण विरघळल्यानंतर पाणी ते थोडंसं चिकट लागलं की मग गॅस कमी करून त्यात आपल्याला हे एक एक गोळे सोडायचे आहेत पाण्यात. हे सगळे गोळे पाण्यात सोडल्यानंतर एक 10 मिनिट मीडियम फ्लेमवर हे गोळे आपल्याला शिजू द्यायचे आहेत. तोपर्यंत तुम्ही अजून आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. आता एक 10 मिनिटांनंतर गॅस बंद करून आपल्याला हे एक एक गोळे काढून थंड पाण्यात हे गोळे आपल्याला ॲड करायचे आहेत. आता ह्या प्रोसेससाठी पाणी जितकं जास्त थंड असेल तितकं घ्यायचं आहे, म्हणजे बर्फाचं पाणी असेल तरी चालेल. आता काय करायचं आहे, सगळे पनीरचे गोळे पाण्यात टाकून झाल्यानंतर एक 2 मिनिट आपल्याला यांना असंच राहू द्यायचं आहे, आणि एक 2 मिनिटांनंतर काय करायचं, एक रसमलाईचा गोळा हातात घेऊन अशा पद्धतीने दाबून घ्यायचं, म्हणजे त्यातलं जे पाणी असेल ते निघून जाईल. खूप मस्त स्पॉन्जी झालेला आहे आपला हा रसमलाईचा गोळा. आता हा एक एक गोळा आपण ह्या दुधामध्ये म्हणजे रसमलाईच्या रसमध्ये आपण ॲड करणार आहोत. सेम अशाच पद्धतीने पाण्यातला एक एक रसमलाईचा गोळा काढून त्यातलं पाणी काढून आपण हे दुधामध्ये ॲड करणार आहोत. आता ही रसमलाई या दुधामध्ये सोक करण्यासाठी कमीत कमी 2 तास आपल्याला हे असंच राहू द्यायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरवरच आपल्याला हे राहू द्यायचं आहे. आणि 2 ते 3 तासानंतर हा रस पूर्णपणे ॲब्झॉर्ब झाला रसमलाईमध्ये, तरच ही रसमलाई आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. ही रसमलाई मी 3 तास रूम टेम्परेचरवर ठेवली होती, आणि त्यानंतर साधारण 1 तास मी हे फ्रीजमध्ये ठेवली होती. अगदी कापसासारखी मऊसर झालेली आपली रसमलाई. हे बघा, तुम्हाला दाखवते किती छान रस यात ॲब्झॉर्ब झालेला आहे. आणि पुन्हा हे गोळे दुधात टाकल्यानंतर तितकाच रस या रसमलाईने ॲब्झॉर्ब केलेला असेल, म्हणजेच आपली रसमलाई इथे परफेक्ट झालेली असं म्हणता येईल. तर तोंडात टाकताच विरघळणारी रसमलाई न चुकता बनवण्यासाठी अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून रसमलाई आज इथे आपण बनवली आहे. तर अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स, तसेच योग्य टायमिंग आणि प्रमाण जर व्यवस्थित असेल तर कधीच आपली रसमलाई फेल होणार नाही. तर मस्त मऊसूत आणि रसरशीत अशी रसमलाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.